मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असेल मित्रांनो. आज आहे आपल्या टार्गेटचा दुसरा दिवस म्हणजे 5 तारीख आणि आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन. सो मित्रांनो, आज खूप ट्रॅफिक असणार आहे मुंबईमध्ये, त्यामुळे मी आज लॉगिंग किती वाजता केलं कामाला सुरुवात केली आहे. बरोबर 7:22 झालेत. 7:30ला आपल्याला कामाला सुरुवात करायचं आहे ऍट एनी कॉस्ट. तर पहिलं जाऊया सीएनजी भरूया आणि लॉगिंग करूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया. मग दिवसभरात बोलूया आपण. पहिलं सीएनजी भरतो, लॉगिंग करतो, पहिली ट्रिप घेतो आणि मग बोलतो. चला, पहिली ट्रिप भेटली फायनली आपल्याला मित्रांनो. आज मला वाटलं बुकिंग असतील, सुट्टी आहे काय कळत नाही. आणि आता आलोय आपण नेवाईला. मी काय नेवाईला ट्रिप घेऊन नाही आलोय, म्हणजे ड्रॉप नाही केलंय, कस्टमरलाच घेऊन आलोय. त्यांचं कोणतरी येत आहे तिकडनं सूचक नाक्यावरनं, त्यामुळे नेवाईला थांबलोय आम्ही. आणि ते गेले चाय प्यायला. म्हटलं जावा तुम्ही चाय पिऊन या, एजड आहेत, गुरुजी येते. सो त्यांना नाही काय बोलायचं आता मलाच समजलं नाही. म्हणजे मी असं कधी बोलतच नाही, काय 5-10 मिनिटं आपलं कुठं काय वाया जाणार आहे. आणि दिलं तर त्यांनी बेस्ट विशेसच देतात, त्यामुळे मी कधी अशी आडीबाजी करत नाही कुठल्या कस्टमरला आणि काही करत नाही. तर सो आता थांबलोय, वाट बघतोय त्यांची. आणि मित्रांनो, पाऊस कंटिन्यू चालू आहे इथे, कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू. आता थोडासा उसंत पडतोय असा, आणि एवढा जोरात गाडी चालू झाली की पाऊस. आणि असं नाही की पाऊस थांबलाय, आता पाऊस चालू आहे बाहेर. पण हे बघा, आता तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर, कंटिन्यू. हे बघा, काचेवरनं समजतं लगेच पाऊस. आता बघा किती वेळात पाणी परत होईल. बघा दिसतंय, टिप 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 पडतोय हळूहळू. सो पाऊस चालूच आहे. आणि काय आपल्याकडे कळत नाही, शिरफाट्याच्या ह्या साईडलाच पाऊस आहे, शिरफाट्याच्या त्या साईडला म्हणजे नवी मुंबई आणि मुंबईला पाऊस पडतोय, पण थोडासा पडतोय, ऊन पडतंय, मध्येच हे येते काय कळत नाही. पण इथे शिरफाट्यापासून इकडे कंटिन्यू पाऊस आहे मित्रांनो. जर कोणी इकडनं ट्रॅव्हल करत असेल जरा व्यवस्थित करा, पावसाची काळजी घ्या. आणि आज आहे गणपती विसर्जन, त्यामुळे ट्रॅफिक तर खूप असणार आहे आज दुपारनंतर मुंबईमध्ये. माझा विचार होता आज दुपारनंतर घरी निघून यायचं, पण आता लेट्स सी काय होतंय बघू. आपला जो ट्रॅक ठरलाय त्याच हिशोबाने मी काम करणार आहे. पटपट ट्रिप न वाया घालवता, टाइम वाया घालवता. जेवणाचं पण काही टेन्शन नाही. जेवणासाठी मी सुका खाऊ घेतलाय घरनं, थोडंसं आहे आपल्याकडे, असतोच गाडीमध्ये सुका खाऊ. सो मी आणि त्यात घरनं पण आणलंय. म्हटलं जेवायला थांबायचं नाही, वरवरतीच खाऊया, डायरेक्ट संध्याकाळी घरी येऊनच नाश्ता करूया मस्तपैकी. सो असं काय प्लॅन आहे. आता वाट बघतोय क्लायंटची, ते आले की त्यांच्याबरोबर निघूया आणि पोचूया लोकेशनला. चला मित्रांनो, फायनली आपण आता आलोय पनवेलमध्ये. आणि मी जसं म्हटलं, पहिली ट्रिप आपल्याला भेटली होती माझीवाडाची. माझीवाडा नव्हता ऍक्च्युली, ते पुढे होतं थोडं. सो तिथे ड्रॉप करून लगेच आपल्याला ड्रॉप करायच्या आधीच दुसरी ट्रिप पडली एअरपोर्टची. सो एअरपोर्टला ड्रॉप केलं आणि एअरपोर्टला ड्रॉप करून आत येतच होतं, तेवढ्यात आपल्याला ट्रिप पडली पनवेलची. सो पनवेलला जस्ट आता क्लायंटला ड्रॉप केलंय. आणि आता माझ्याकडनं 2 बुकिंग मिस झाल्यात मित्रांनो. काय सांगू, चाल, अरे यार गेली यार शे. सो चला बघूया, 1 मिनिट, ट्रिप येतात, जरा लक्ष देतो ट्रिपकडे. चला. सो गाईज, आपल्याला आता ट्रिप भेटली आहे पवईची मित्रांनो. आज रोड तर एवढे खाली आहेत ना, आणि पटापट ट्रिप मारली. एक 10-15 मिनिटं टाइमपास केला. थोडीशी चकली वगैरे आणली होती, खाल्ली, कारण थोडी भूक लागली होती. आणि आता आपण आहे पनवेल रेल्वे स्टेशनला आहे. पनवेल रेल्वे स्टेशन तिकडे सर्कल, तिकडे पनवेल रेल्वे स्टेशनला आहे, जायला रस्ता आहे. सो आपण आता चाललोय पनवेल रेल्वे स्टेशनच्याच इथे. फक्त आपण साईडला उभं राहायचं आहे. सो बघूया, लेट सी. पार्किंग भेटली पाहिजे फक्त साईडला उभं राहायला. हा सर्कल मारला, हा सरळ रोड जो जातोय, ती बस जाते, तो रोड जातो ह्याला पनवेल साईडला. आणि आपण आता आलो पनवेल रेल्वे स्टेशन. चला. सो मित्रांनो, आलोय आपण कुठे, आता हिरानंदनीला. पवई हिरानंदनीला आहे. इथे वरती गेलं तर ते कॉर्पोरेट ऑफिस वगैरे आहेत. आणि जस्ट आता मागे हिरानंदनीला ड्रॉप केलंय कस्टमरला. पनवेल रेल्वे स्टेशनवरून आपल्याला हिरानंदनीची ट्रिप भेटली. आणि मित्रांनो, क्लायमेट असलं भारी झालंय, कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो, कंटिन्यू पाऊस. मुंबईमध्ये पण आहे आणि नवी मुंबईमध्ये पण पाऊस चालू आहे. आता इथे थोडासा कमी झालाय मित्रांनो. लवकर घरी जायचंय, त्यामुळे जी ट्रिप पडेल ती घ्यायची आता, रबारी नवी मुंबई साईडची, आणि घेऊन निघायचंय असा विचार आहे. सो बघूया लवकर ट्रिप पडते का. जी ट्रिप भेटेल ती घेऊन निघायचंय मित्रांनो. आणि आज आपण हायट्रिक करणार आहे, त्यासाठी इकडनंच रिटर्न जाणार आहे मी. सो बघूया कुठली ट्रिप पडते आता. चला.
सो मित्रांनो, मी थोडा प्लॅन मध्ये चेंज केलाय. आपल्याला पवईवरनं एक ट्रिप भेटली होती टर्मिनल 1ची, जिंजर हॉटेलची होती. ऍक्च्युली टर्मिनल 1ची नव्हती. तर तिथे कस्टमरला ड्रॉप करून मी आतमध्ये गेलो. तिकडे आतमध्ये पहिल्यांदा पार्किंग मध्ये गेलो. अरे यार, सो आतमध्ये पहिल्यांदा पार्किंग मध्ये गेलो, पण तिथं काय वॉशरूमला वगैरे जायची काय सोयच नव्हती. मला वॉशरूमला जायचं होतं आणि नाश्ता पण करायचा होता, पण काय तिकडे सोय नव्हती. मला पण एवढं आवडलं नाही आणि म्हणून मग निघून आलो तिकडनं. म्हटलं ट्रिप पडतायत 500-500 रुपयाच्या, त्यापेक्षा म्हटलं 4:30 वाजलेत, 1 तास अजून थांबू, CNG फुल करून घेऊ, म्हणजे टेन्शन नाही राहणार. CNG फुल करून T2 ला जाऊया. तिथनं आपल्याला रॅपिडोवरती मस्त कालसारखी ट्रिप जर पडली तर टेन्शन नाही राहणार. पटकन निघून जाऊ आपण आणि रेट पण चांगला भेटेल आता 5-5:30 नंतर. त्यासाठी आता चाललोय टर्मिनल 2 ला. CNG फुल करतो पहिलं. पोहोचलोच आहे, ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. आपला हा टर्मिनल 2 चा एअरपोर्ट रोड आहे, त्याच्या खाली आहे. इकडे पुढे हे आहे, काय म्हणतात त्याला, CNG आहे. एअरपोर्टच्या ह्याच्यामध्ये जाऊया, CNG फुल करूया आणि मग बघूया टर्मिनल 2 मध्ये आतमध्ये जाऊन फ्रेश होऊया. खायला काय सुक्का खाऊ वगैरे आहे माझ्याकडे, खाऊन घेईन मी तेच. सो चला जाऊया आतमध्ये जरा. सो मित्रांनो, आलोय CNGच्या लाईनीमध्ये. जवळजवळ 7-8च गाड्या आहेत, पुढे काय जास्त गाड्या नाही आहेत आणि लाईनीत उभं राहिलोय आता. काय रेट बघितला मी, काय एवढं मतलब नाही रेटचा, म्हणून म्हटलं चला थोडं टाइमपास करून जाऊया. थोडंच ट्रिप पण पैसे पण चांगले भेटतील जास्तपर्यंत 5-5:30-6 नंतर. त्यामुळे 6 वाजता निघू. ट्रॅफिक तर असं पण काही नाहीये, जरी असलं तरी काय टेन्शन नाही, परवडून जातं. आपला धंदा, आपलं काम चांगला झालंय. सो लवकर घरी जाऊन तरी काय, तोपर्यंत टाइमपास इथे काम करत बसेल, एडिटिंग वगैरे. सो चला जाऊया, CNG भरूया. फटाफट चालू झाली आहे लाईन. चला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे नेक्स्ट डे. ऍक्च्युली काल एवढं बेकार फसलो मी एअरपोर्टला जाऊन. मित्रांनो, माझं 4:30 वाजता दोन्ही टार्गेट हिट झाले होते आणि मी एअरपोर्टला पोहोचलो होतो. पण मित्रांनो, बेकार काम झालं. काल जवळजवळ 5 तास मी एअरपोर्टला काल पण अटकलो. 4:30 वाजता मला ट्रिप पण पडली. मी T1 ला होतो, ट्रिप पण पडली मला नेरूळची, पण मी येण्यासारखं मीच कॅन्सल केली आणि म्हटलं T2 ला जाऊ, चांगल्या रेटची बुकिंग थोड्या वेळाने जेवून निघू, कारण 2च लाईन होती CNGची आणि नेरूळपर्यंत गेली पण असती गाडी त्याच्यामध्ये. पण काय अक्कलच नाही चालली माझी आणि मी जास्त लालच नाही करायची मित्रांनो. त्यासाठी लालच बुरी बला आहे. आणि कारण काल जास्त फ्लाईट्सच नव्हत्या, त्याच्यामुळे खूप हालत बेकार झाली माझी मित्रांनो. 5 तास होतो. शेवटी 8:30-9:45 ला मी बुकिंग उचलली तिथनं. 8:45 वाजता बुकिंग उचलली आणि घेऊन गेलो वाशीला गेलो. तिथं अर्धा तास थांबलो. तिथनं पलावाची बुकिंग भेटली शेवटी, कारण काहीच वाजत नव्हतं. सो मित्रांनो, खूप बेकार कंटाळा आला काल आणि मूड पण गेला माझा व्हिडिओ काढायचा, त्यामुळे काही केलं नाही. आणि आता काल व्हिडिओ एंड करायचा पण मूड गेला माझा. तो कालचं काम आपलं खूप चांगलं झालंय. दोन्ही टार्गेट हिट झालेत. जर माझ्या टार्गेट बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर इन्कम रिव्हील म्हणून व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मी माझे टार्गेट काय आहेत तर ती बघा, ते तुम्हाला समजेल. आणि अशा प्रकारे आपला कालचा दिवस मस्त गेला. रोडला ट्रॅफिकच नव्हती. सो चांगलं काम झालं आपलं. सो आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत म्हणजे सेकंड डेला, आज आपला फर्स्ट डे होता, सो भेटूया सेकंड डेला. तो बघूया काय होतंय काय नाही. आणि सॉरी आज आपला सेकंड डे होता, भेटूया थर्ड डेला. सो कारण बघूया काय होतं, कसं होतंय. 25 दिवस आपण कंटिन्यू करू शकतो की नाही शकतो. कारण मित्रांनो, मी लास्ट 12 तारखेला मी सुट्टी घेतली होती. 12 तारखेला मी लास्ट सुट्टी घेतली होती. त्याच दिवसापासून आजपर्यंत कंटिन्यू काम चालू आहे आपलं. एकही दिवस मी मध्ये सुट्टी घेतलेली नाहीये. सो थोडंसं असं कधी कंटाळा येऊन जातो, पण जर पटापट काम लागलं तर मग थोडंसं मोटिवेशन होतं. आणि तुम्ही पण प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी, कारण जेणेकरून आपल्याला पण ते मोटिवेशन भेटेल काम करायचं आणि व्लॉग करायचं. जर आपलं एक इंडियन म्हणजे आपली माणसाची मेंटॅलिटी असते
की जर आपल्याला कुठलं काम करतोय आणि त्यात जर प्रोत्साहन भेटतंय तर आपण अजून चांगल्या प्रकारे ते काम करतो. सो असं काही आहे. आणि आता इथनं पुढे मी तुम्हाला इन डिटेलमध्ये आता सांगेन की एक एक गोष्टी ओला उबरमध्ये काम करताय तर काय काय केल्याने तुमचं काम चांगलं होईल या गोष्टी मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो नेक्स्ट टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल बहुतेक, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बहुतेक संडे आहे त्यामुळे एवढं काय दाखवता येणार नाही, सांगता येणार नाही, कारण संडेला ऑलमोस्ट रोड खाली असतात आणि काम पण थोडंसं हे असतं त्यामुळे. पण आणि पब्लिक आपल्याला नॉर्मल पब्लिक असते, जास्त हे नाही. पण जो मेन काम आहे आपलं वीकडेजमध्ये, सो त्याच्यामध्ये बघूया आपण कसं काय काम होतं काय नाही. सो चला, ट्रिप तर वाचतायत सगळे, लॉगिंग करून ठेवलंय. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.